नमस्कार. वैजापूर टाइम्स डिजिटल न्यूज चॅनल आता नव्या नावासह नव्या रूपात आम्ही घेऊन आलो. आता यापुढे आपण पाहणार आहात SP न्यूज 57. मी आहे संजय पगारे. तुमच्यासाठी गुन्हेगारी विश्वातली एक मोठी बातमी. एका साध्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासातून तब्बल 33 चोरीच्या मोटरसायकली, 3 वाहन चोरीच्या टोळ्या आणि 11 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाहन चोरांचे मोठे रॅकेट उघडीस आले. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा सखोल तपास करत मोठे यश मिळवले आहे. या संपूर्ण कारवाईची सुरुवात झाली ती वैजापूर तालुक्यातील बिरगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यापासून. पोलिसांनी गुप्त माहिती, तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण चौकशीच्या आधारे आरोपी महेश गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. आरोपीने शेतातील झुडपांमध्ये लपवून ठेवलेल्या मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्यात. विशेष म्हणजे अनेक वाहनांचे चेसिस आणि इंजिन क्रमांक घासून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास आणि CCTNS प्रणालीच्या मदतीने सर्व वाहनांची ओळख निश्चित केली. या एका प्रकरणातून तब्बल 19 चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्यात. या तपासातून वैजापूर, बिरगाव, शिरूर, पैठण, सिल्लोड, चिकलठाणा, देवगाव, रंगारी, छावणी, सातारा आणि श्रीरामपूर परिसरातील वाहन चोरीचे अनेक गुन्हे उघडीस आलेत. यानंतर चिकलठाणा पोलिसांनी स्वतंत्र कारवाई करत आणखी 3 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 8 चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. या टोळीने चिकलठाणा, सिडको, सिटी चौक, सिल्लोड, शेवगाव आणि इतर भागात वाहन चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान MIDC पैठण पोलिसांनीही आणखी एका वाहन चोरीच्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत 7 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 6 चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्यात. या तिन्ही कारवाईमध्ये एकूण 33 चोरीच्या मोटरसायकली, 11 आरोपी आणि सुमारे 16 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. याबाबत पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले की मोटारसायकल चोरीचा प्रत्येक गुन्हा अत्यंत गांभीर्याने घेतला जात असून केवळ चोरीचे वाहन हस्तगत करणे हा उद्देश नसून त्यामागील संपूर्ण गुन्हेगारी साखळी उघड करून आरोपीवर कठोर कारवाई केली जाणार आहे. अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहतील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ही होती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या मोठ्या कारवाईची माहिती. अशाच विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी SP न्यूज 57 ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.